जान्हवी, जयंत, जयंत, अरे घाबरले ना मी. हो तू घाबरायलाच हवा. का? काय झालं जयंत? हे काय केलंस तू जानू? मी? कुठे काय? तू आठव, परत आठव की तू आत्ता काय केलंस. मी जयंत, पण असं अचानक काय झालंय तुला? जानू, मी तुझ्याशी शांतपणेच बोलतोय. प्लीज परत एकदा आठव, आत्ता तू काय केलंस. मी बाहेरून आले आणि आणि प्लेट्स सिंक मध्ये ठेवल्या. हेच जानू, तू काय केलंस हे मला परत एकदा सांग. बाहेरून आले आणि सिंक मध्ये प्लेट्स ठेवल्या. एक्झॅक्टली. का केलंस तू हे सगळं असं? हा, माझ्याकडून काही चुकलंय का? जानू, तुला कळत कसं नाही की तुझ्याकडून काय चुकलंय ते? किती वेळ झाला तुला या घरात येऊन, तरी तुला अजूनपर्यंत हे कळलं नाहीये की मला काय आवडतं काय नाही आवडत, माझ्या काय सवयी आहेत, मला कुठल्या गोष्टींचा त्रास होतोय. हाऊ मेनी टाइम्स डू हॅव टू टेल यू की भांडी अशा सिंकमध्ये नाही ठेवत. मला बघवत नाही, ते त्रास होतो त्या गोष्टींचा, तरी तुला कळलेलं नाहीये का? तुझा माझ्यावर प्रेमच नाहीये म्हणून तू मुद्दाम हे सगळं करतेस, है ना? नाही जानू, तू मला खरं सांग, तुझं नाहीये ना प्रेम माझ्यावर, म्हणून तुला माझी, माझ्या सवयींची काहीच काळजी नाहीये. अरे माझा हात. जानू, का केलंस तू? है ना जानू, नाहीये ना तुझं माझ्यावर प्रेम? माझा सांग हात. सांग ना जानू, नाहीये ना तुझं माझ्यावर प्रेम? काय करतोस? खरं सांग जानू, प्रेम नाही करत ना तू माझ्यावर? जयंत, बाबा, EMI पाऊस झाला तर लेटर येईल बँकेकडून खरी, त्यामुळे लवकरात लवकर तो भरा. हो, भरतो. आले आले, थांबा जरा. कोण दार वाजवते आणि केवढ्याने वाजवते? माणसं घरात कामात असतात. आले, थांबा. वहिनी, मी उघडतो की दरवाजा. बरं, उघडा. हा, नाही म्हणजे तुम्ही जा, माझंच कोणीतरी आलं असेल, तुम्ही जा. अहो, मग उघडा की दार. हा, उघडतो ना. हा. भाऊजी, हा? काहीतरी जळतंय का? हा, भाजी, भाजी. बाई, माझी भाजी करपली वाटतं. हो, 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 अरे जा. देवा, मी पण काय ना. दादा, भाई सोडवलेकर कुठे राहता? हा? अहो दादा, भाई सोडवलेकर इथेच कुठेतरी राहता ना वाटतं? नाही म्हणजे माहित नाही. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. बाबा, आई,
माफ करा, काही महत्वाचं बोलणं सुरू होतं का? नाही, आम्ही दोघं असे अचानक आलो म्हणून म्हणतोय. आम्ही इथे आलो कारण आम्हाला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी. काय झालं बाबा? काही नाही, 2 दिवस झाले ना येऊन, आता निघायचं म्हणतोय. काय? आई अगं लगेच का निघताय तुम्ही? थोडे दिवस राहा ना अजून प्लीज. अगं राहिलं असतो, पण उद्या पाडवा आहे ना. आणि तुम्ही विसरलात की काय? उद्या तुमचा पहिला पाडवा आहे. बाबा हो, खरंच विसरले मी. त्यामुळे आता तिकडे घरी तर जावं लागेल ना. सगळे आहेत तिथे. तुम्ही पण छान आणि व्यवस्थित पद्धतीने पाडवा साजरा करा. आणि बरं का, तुमच्या लग्नाला आता 1.25 महिना उलटून गेलाय. तेव्हा आता जान्हवीचं मंगळसूत्र सुलट करायचं. ते करेन आणि मगच आम्ही निघू. ते सगळं ठीक आहे ग, पण तुम्ही असे लगेच का निघताय? प्लीज अजून थोडे दिवस राहा ना. असं काय करते जानू? घरी तर जावंच लागेल ना, घरचे वाट बघतायत ना. आज ना उद्या जावंच लागणार. आणि जानू अगं आज जातोय म्हणजे पुन्हा येणारच नाही असं नाही. पुन्हा नक्की येऊ आणि सगळ्यांना घेऊन येऊ. हो चालेल, तेव्हा आपण खूप मज्जा करू. जयंत, गेले 2 दिवस कसे गेले कळलंच नाही रे. खरंच आम्हा दोघांनाही खूप छान वाटलं. खरंय. नाही म्हणजे जावयाच्या घरी राहत होतो असं वाटलंच नाही हो. अगदी मुलाप्रमाणे वागवलं आम्हाला. आई बाबा, मी मुलगाच आहे ना तुमचा. प्लीज असं हे जावई म्हणून परका नका करू मला. उद्या पाडवा नसताना तर मी जाऊच दिलं नसतं तुम्हाला. अरे आम्ही गेलो नसतो, नक्की राहिलो असतो, पण आता जावं तर लागेल ना. घरचे सगळे वाट बघतायत. बरं जानू, आता आपण मंगळसूत्र सुलट करू, त्यानंतर मग आम्ही निघू. हा, हा जयंत जान्हवी समोर वेगळा आणि श्रीनिवास लक्ष्मी समोर वेगळाच वागतो. जानू आधी तर किती घाबरली होती त्याला, ती सुद्धा लगेच हसू लागली. आजी हे सगळंच जरा विचित्र आहे. जसं दिसतंय तसं नाहीये. कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. काल झालेलं मिसअंडरस्टँडिंगमुळे खरंच सॉरी. कशी वागली मी त्यांच्याशी? मला आनंदींची काळजी वाटत होती आणि त्यात त्या सिद्धूचा रागही आला होता, पण म्हणून मी चक्क त्यांच्यावर हात उगारला. नाही, हे असं वागणं चुकीचं होतं माझं. तरी ते मला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होते. मी एकदा तरी ऐकून घ्यायला हवं होतं. बापरे, खूप मोठी चूक झालीये माझ्या हातनं. आता काय करू मी? त्यांची माफी मागायला हवी. हो, नाही नको. माफी तर मागितलीच पाहिजे, पण अशी फोनवर नको. इतकी मोठी चूक केली मी, तर प्रत्यक्ष भेटून माफी मागायचा मोठेपणा पण दाखवलाच पाहिजे.
जानू, जाऊई बापू, तुमच्या लग्नाला आता 1.25 महिना होऊन गेला. आता या काळात तुम्ही एकमेकांना अगदी चांगलं ओळखायला लागला असणार. एकमेकांच्या आवडी कळल्या असतील, एकमेकांचे स्वभाव लक्षात आले असतील. आता हे जे नातं तुमच्यात निर्माण झालंय ना, त्यालाच संसार म्हणतात. बस आता यापुढे एकमेकांना समजून घेत असा संसार फुलवत जायचा. जयंत, 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 अरे काय झालं? असं का निघून गेलंस तू? जयंत, बरं, येणारा पुढचा प्रत्येक दिवस काही छान, सुंदर, आनंदी, आलबेल असा नाही असणार. पण अशा वेळेला मग दोघांपैकी एकाने ना कधी कधी पडती बाजू घ्यायची असते. आपला संसार असाच सांभाळायचा असतो. कधी काही कुरबुरी होतील, कधी वादविवाद होईल, कधी एकमेकांचं म्हणणं एकमेकांना पटणार नाही. पण अशा वेळेला जास्त राग धरायचा नाही बरं का. आपला संसार आहे तो आपणच असा दोन्ही हाताने घट्ट धरून ठेवायचा असतो. जेव्हा एखादा कठीण दिवस येतो ना, तेव्हा काय करायचं माहितीये का? तेव्हा तुम्ही एकमेकांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण, कोमल क्षण, त्याची आठवण करायची. खरं सांगू का, हे जे क्षण आहेत ना, हे मनाच्या कोपऱ्यात अगदी घट्ट बांधून ठेवायचे असतात. कारण हेच ते क्षण आहेत जे कठीण काळी आपली मदत करतात, आपल्याला एकमेकांबरोबर राहण्यास भाग पाडतात. काय ना, आपल्या आयुष्यात खूप नाती असतात. आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी, मुलं. पण ही सगळी नाती काही शेवटपर्यंत नसतात. आयुष्यभर जर आपल्याला कोणी साथ देत असेल ना, तर ती व्यक्ती म्हणजे आपला जोडीदार. आपल्या जोडीदाराचा हात आपण घट्ट धरून ठेवायचा असतो शेवटच्या श्वासापर्यंत. आई जे सांगते ते अगदी बरोबर आहे. माझ्या आणि जयंतमध्ये कितीही भांडणं झालेली असली, तो माझ्याशी कसाही वागला असला तरीही त्याचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच त्याच्याकडून कधीतरी विचित्र वागलं जातं. पण मी ते लक्षात न ठेवता आमच्यातलं प्रेम लक्षात ठेवायला हवं. जयंत माझी किती काळजी घेतो ते लक्षात ठेवायला हवं. माझ्या घरच्यांशी तो किती आदराने वागतो ते पाहायला हवं. ऑफिसमधून घरी आल्यावर त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी जी आस असते ती लक्षात ठेवायला हवी. कारण आई म्हणते तसं जयंतच माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत असणार आहे. जानू, पटतंय ना? वाई जावई बापू, मला काही बोलायला संधी मिळाली की मी बोलतच राहते. बरं, आता ना मी हळदी कुंकू लावते मंगळसूत्राला. तुम्ही ते तिच्या गळ्यात सुलट करून घालायचं. सासूबाई, अहो. सावकाश. सुखी राहा.
सुखी राहा, हसत खेळत नातं जपत एकमेकांच्या साथीनं सुखाचा संसार करा. हो बाबा. आजी भावना मॅडमचा कॉल, आणि ते पण मिस्टर गाडे पाटलांनी सिद्धूला. अरे काय चाललंय काय? दुसऱ्या गालावर ठेवून द्यायची नसेल ना सिद्धू यार? अरे दिली तर दिली ना, इतकं काय? भावना मॅडमना 7 गुण माफ. मला वाटलंच होतं हे मला परत कॉल करणार. हॅलो. हॅलो, तुम्ही कॉल केला होता का? हो हो, अहो चुकून लागला होता. चुकून? आणि तो पण मला? का चुकून कॉल नाही लागू शकत तुम्हाला? अहो नाही नाही नाही, अहो लागू शकतो, म्हणजे चुकून फोन लागूच शकतो, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. ते सॉरी सॉरी. तुमचा फोन दिवसभर चुकून लागला ना तरी चालणारच आहे मला. ऐका ना, खरंच चुकून कॉल लागला होता माझा. मी ठेवते फोन. अहो हॅलो, ऐका. हॅलो. अचानक भावना मॅडम काय झालं पण? स्वप्न तर नव्हतं ना? आहे स्वप्न नाही झाला काय ना, काय माहिती. पण अगं असं काय करते शानू? आम्ही येऊ ना परत. अगं प्रॉमिस. प्रॉमिस. जानू, सांभाळून राहा. आता तुम्ही जाताय तर हे घर खायला उठणार आहे मला. असं नको बोलूस का? बाकी 2 दिवसात दिसलं बरं तुमचं नातं. सुंदर आहे, इतर जोडप्यांसारखं नाही. आत आहे बाहेर आहे. सुखी रहा, माझ्या नातीला नीट सांभाळ. सासूबाई काय करताय? मग काय, माझ्या नात जवळला जरा धाकात ठेवायला नको? हो, मी जान्हवीची नक्की चांगली काळजी घेईन. जानू, जावई बापू, उद्या पाडवा आहे तेव्हा सकाळी लवकर उठून गुढी नक्की उभारा. आणि शक्य झालं तर आजूबाजूला देऊळ असेल तर देवदर्शन करून घ्या. हो आई. आणि तर म्हणतोय की उद्या घरीच या ना सासवडला, सगळे मिळून एकत्र साजरा करूया पाडवा. पहिला पाडवा आहे ना? नक्की या. हो हो चालेल जानू, आपण जाऊया ना, आम्ही नक्की येऊ. हो, नक्की याल ना? चला येऊया. हो, आय थिंक तुमची गाडी पण रेडी आहे. काळजी घे, उद्या या हा नक्की. वाट बघतोय आम्ही. अच्छा जानू, भेटूया उद्या. हं? अच्छा जैन, या उद्या नक्की. येतो बाबा.
काय झालं जयंत? नाही, गेले 2 दिवस मी बघतेय, तू मला खुश दिसत नव्हतास. माझ्या घरचे इथे आले होते, हे तुला आवडलं नव्हतं का? असं अजिबात नाहीये जानू. मी इतकं सोशल नाहीये. या घरात माझी एक स्पेस आहे आणि त्या स्पेस मध्ये आता तूही आली आहेस, त्यामुळे माझी ही स्पेस खूप जास्त स्पेशल झाली. त्यात इतर कोणी आलं तर मी थोडासा अनकम्फर्टेबल होतो, बस. जयंत, पण एरवी तरी आपल्याकडे कोण येत असतं? हो, पण तुझा हा वेळ मी 2 दिवसही कोणासोबत शेअर करू शकत नाही. एवढा प्रेम करतोस माझ्यावर? का? काही डाऊट आहे तुला? हरीश भाऊजी, हरीश भाऊजी, हरीश भाऊजी, तुम्ही घरीच आहात ना? मी आलेच ना बाहेरून. आत्ता या वेळेला कुठे जाताय वहिनी तुम्ही? अहो, आई बाबा येणार आहेत ना, सामान संपलंय, म्हटलं तेवढं घेऊन यावं. पण तुम्ही घरीच आहात ना? हं? घरात बाकी कुणीच नाहीये, तुम्ही घरावर लक्ष ठेवा. वहिनी, तुम्ही आता गेल्यानंतर अंदाजे परत कधी येणार? आता सामान घ्यायला कितीचा वेळ लागणार आहे? 15-20 मिनिटं, फार फार तर अर्धा तास धरा. भाऊजी, दार लावून घ्या. हो हो हो. आता अख्ख्या घरात तू एकटाच आहेस आणि दादाच्या कपाटात पैसे आहेत. कोणालाही संशय येणार नाही आणि अशी संधी पुन्हा मिळणार सुद्धा नाही.
तुमच्या बिझनेस लोनचा पहिला हप्ता या महिन्यात भरायचा आहे. तुमच्या अकाउंटला बॅलन्स आहे ना? EMI पाऊस झाला तर लेटर येईल बँकेकडून खरी, त्यामुळे लवकरात लवकर तो भरा. हरीश, तू इकडेच आहेस ना? आम्ही कधीपासून दरवाजा वाजवतोय. उघडला का नाही दरवाजा? तू काय करत होतास? ते मी हा? हा मी फोनवर बोलत होतो ना, अरे त्यामुळे मला ऐकूच आलं नाही. तू दुकानावर का नाही गेलास? हा, झोपला होतास? नाही, झोपलो नव्हतो, फोनवर बोलत होतो, मग मला कळलं नाही. फोन संपल्यानंतर मी दार उघडायला आलो. अरे हरीश, फोनवर बोलता बोलता तुला दरवाजा उघडता येत नाही का? पण हो, सॉरी, लक्षात नाही राहिलं. अरे थांबलोय का? अगं आई बाबा, तुम्ही कधी आलात? अगं, हे आत्ताच काय? येतो, नुकते बसलो आता. मला वाटलं रमताय का काय तिकडे. अगं नाही ग, कसं? म्हणजे जानू सोडतच नव्हती, आम्हाला थांबायलाच सांगत होती, पण तिला म्हटलं अगं पाडवा आहे, घरी जायला हवं. आई, जानू कशी आहे ग? छान आहे, मजेत आहे, सुखात आहे. जावई बापू पण छानच आहेत. भावना, तुला खरंच सांगतो, असं वाटलं की जानूच्या संसाराला आपली दृष्ट नको लागायला. हॅलो, हा हा सर, हा सर, बोला. आता काय म्हणजे सगळ्यांचे आपले कामाचे फोन वाजताय. कोण आहे? माहित नाही, नंबर अननोन आहे. हॅलो, तुम्हाला आवडेल असं एक काम माझ्या बघण्यात आहे. लक्ष्मी, मी आलोच जरा, तुमचं चालू आहे. आलोच. बरं आई, मला सांग ना, अजून काय काय केलं जानूकडे? काही नाही, फक्त आराम. अगं कुठल्या कामाला हातच लावू देत नव्हते जावई बापू. हो, जानू, चल ना झोपायला, खूप दमायला झालं. उद्या लवकर पण उठायचं ना. हो जयंत, अरे पण आपल्याला उद्या गुढी उभारायची, आपण काहीच तयारी केली नाहीये. पूजेचं सगळं सामान आणायचंय. मी काय म्हणते, मी आता तुला पटकन लिस्ट बनवून देते. उद्या सकाळी उठल्या उठल्या ते सगळं पूजेचं सामान तुम्हाला आणून दे, म्हणजे तू येईपर्यंत मी घरातलं सगळं आवरून ठेवेन. हो हो जानू, मी सगळं आणेन. पण त्याआधी मला सांग,
गुढीपाडवा नक्की काय असतो? म्हणजे ती गुढी का उभारतात? मी आतापर्यंत फक्त दुसऱ्यांच्या खिडकीत किंवा फिल्म्समध्ये बघितलंय. सगळं सांगते जयंत मी. फक्त 1 मिनिट थांब. ओके. बांबूची काठी, वस्त्र. सो बेसिकली जयंत, गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. न्यू इयर असतं ना, अगदी तसं. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. आणि तुला माहितीये, प्रभू रामचंद्र जेव्हा रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले होते ना, तेव्हा सगळ्यांनी गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं होतं. म्हणजे गुढीपाडवा हे प्रॉस्पॅरिटी आणि विक्ट्री याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला जातो. आता तांब्याचा कलश. तांब्याचा कलश तो कशासाठी? तांब्याचा कलश यासाठी, तांब म्हणजे शुद्ध धातू मानलं जातं. म्हणजे ते ना सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी ते अट्रॅक्ट करतं. म्हणून तांब्याचा कलश हा गुढीवर ठेवला जातो. बरं, हा कलश उलटा ठेवायचा असतो, कारण घरात येणाऱ्या वाईट शक्तींना रोखता यावं म्हणून हा कलश उलटा ठेवतात. कळलं? आणि हो, आपल्याला हार आणि फुलंही लागणार आहेत. जानू, मला ना हे सगळं खूप छान वाटतंय. म्हणजे आजवर हे सगळे सण फक्त दुसऱ्यांच्या घरात मी सेलिब्रेट होताना पाहिलंय, पण आता पहिल्यांदा मी आणि माझी जानू एकत्र मिळून सेलिब्रेट करणार आहोत. जयंत, तुला माहितीये, हे ना खूप छान फिलिंग असतं. म्हणजे एक नवीन ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ना, ती फील होते आपल्याला. वा. बरं जयंत, आपल्याला हार फुलं पण आणायची आहेत. फुलं आणि हो, कडुलिंबाचा पाला आणि बतासे पण आणशील. व्हॉट? हे काय असतं? कडुलिंबाचा पाला आणि बतासे तुला नाही माहित? जानू, हे बघ, तू आता हसू नकोस प्लीज, मला सांग ना. वाव, आई, जेवण किती छान झालंय माहितीये. भाजी तर एकदम मसालेदार आणि तिखट झालीये. 2 दिवस मी तुमच्या हातचं जेवण किती मिस केलं, तुम्हाला काय सांगू आई. खरं का ग? बीणा, हाय. अगं दही भात दे ना लवकर. लवकर झोपायचंय मला. तर गरमीने केवढं हैराण व्हायला झालंय. सगळ्यांनीच सकाळी लवकर उठायचंय, लक्षात आहे ना? पाडवा आहे उद्या. हो आई, म्हणजे काय. वहिनी, पाणी दे ना. वीणा, अगं तिला पाणी देतेस? संतोष, हरीश, हा. उद्या गुढी तुम्ही तयार करायची. मी साडी, बाकी लागणारं साहित्य सगळं तयार ठेवेन सकाळी. भावना, रांगोळी काढशील ना? हो. आनंदीला घे मदतीला, तिला पण मज्जा येईल जरा. हो. सिंचना, वीणा आणि मी स्वयंपाक करूच ग, पण उद्या जरा मदत लागेल. म्हणजे काय आहे, सकाळी जरा लवकर उठून आंघोळ करून तयार राहशील. हो आई. लक्ष्मी, अगं जानू येणार आहे ना ग जेवायला? हो हो, म्हणाले तर आहेत येणार म्हणून. येणार आहे तर दोघं वीणा. अगं बाई, खरंच का? चला, म्हणजे परत एकदा जानूचे म्हणजे लाडक्या लेकीचे पाय घराला लागणार. उद्याचा पाडवा जोरदार होणार आहे म्हणजे. हो. अगदी. अहो,
चला आवरा आता पटापटा, खूप कामं बाकी आहेत. हो हा. व्यंके, अरे चल, काम आहेत आपल्याला. चल चल चल. जा, वर लावशील ना? हा, हा, जा. हा, बरोबर. हरीश काका कुठे? मला ना माहित. सिंचना, तुझा हरीश कुठे आहे? या लहान मुलांची आंघोळ झाली, त्याचं अजून आवरून झालंय की नाही? झोपलाय? भाऊजी हो आवरलंय त्याचं, पण डोकं दुखतंय ना म्हणून रूम मध्ये पडलाय तो. अगं डोकं दुखण्यावरून आठवलं, माझं सुद्धा डोकं भणभणत आहे. वीणा, ए वीणा. हा जी, जरा चहा देतेस का? देते आजी. हॉटेलच काढले नाही का मी? नाही, सतत आपलं सरबत दे, चहा दे, पाणी दे. जरा काही बोलायला गेलं की यांची तोंड वाकडी होतात. हे काय वागतात काय कळतच नाही. अगं वीणा, आई, काही बोललीस का? नाही आई. अगं सासूबाई चहा मागतायत ना? हो हो झालाय ना तयार? हो झालंय. तुम्हाला हवाय? नाही नाही नाही, त्यांना दे पटकन. भावना, लिंबाचा पाला दे. हो, हे घ्या आजी. हार दे. अरे बंधुराज, दिवस सुरू झाला तुमचा? वा वा, बरं झालं. चला मग आता मदत करा, कामं करा. या. दादाला कळलं तर नसेल ना की मी त्याचे पैसे घेतले आहेत म्हणून? आता नुसताच उभा राहणार आहेस का काही मदत तरी करणार आहेस? देते साखर माळ दे. भावना, ए चला, गुढी तयार झाली, गुढी उभारूया. चला सगळे. ए हरीश, हा? ए हरीश, जरा ये पटकन, ये बांधायला मदत कर. ये. दादा, माझं ना डोकं खूप दुखतंय, मला बरं नाही वाटत आहे. तू करून घे ना प्लीज. काय रे तू हरीश? काय? भावना, जरा मदत कर संतोष. ये पकड जरा. त्रास. ए, पकड. आ, छू! ए! भावना, सिद्धूच सांभाळू ना. सिद्धू, तू गुढी अगदी वेळीच सावरलीस रे, नाहीतर अनर्थ झाला असता. खरंय रे बाबा,
थँक्यू बरं का सिद्धू. देवा, तू दिवसाची सुरुवातच अशी कमाल केली आहेस ना की एक नंबर. आज भावना मॅडमने माझ्याकडे बघितलं. या वर्षात आमची गाडी अशीच सुसाट सुटू दे. हॅलो. हॅलो, मी सायबर क्राईम ऑफिसर बोलतोय. वीणा संतोष दळवी बोलतोय का? हो, मीच बोलतेय. पण तुम्ही क्राईम ऑफिसर? हे बघा, तुम्ही मुंबईला पाठवलेल्या पार्सलमध्ये आम्हाला ड्रग्ज मिळाले. पण मी असं कुठलंच पार्सल मुंबईला पाठवलं नाही हो. हे बघा, आजकाल चांगल्या लोकांच्या बाबतीत असंच घडत आहे. तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरून दुसरंच कोणतरी उद्योग करतो. पण यात आता तुमचं नाव जोडलं गेलंय, त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच नाही. हो, पण असं कसं? मी काही चूक केलीच नाही तर तुम्ही असं पोलीस स्टेशनला नाही बोलवू शकत. हे बघा, यातनं तुम्हाला सुटायचं असेल ना तर मी सांगतोय त्याप्रमाणे करा. हा, सांगा ना सर, सांगा. एक काम करा, तुमचं UPI उघडा. एक मिनिट सर. हा, उघडलं सर. ठीक आहे, तुम्हाला एक रिक्वेस्ट पाठवली आहे, ती ऍक्सेप्ट करा. हो, पण ही रिक्वेस्ट तर मी तुम्हाला पैसे पाठवायची आहे ना. हे बघा, मी सांगतोय ते करा, नाहीतर तुम्ही या प्रकरणात अडकलात म्हणून समजा. सर, तुम्ही जरा ना जास्तच हुशार दिसताय. मी कुठल्याही प्रकरणात अडकली नाहीये, पण मला असं वाटतंय तुम्ही आता या प्रकरणात मला अडकवताय. हे जे डिजिटल अरेस्टचे स्कॅम सुरू आहेत ना, ते सगळ्यांना माहिती आहेत अहो. आणि तुम्हाला वाटत असेल की सिनियर सिटीजन आणि माझ्यासारख्या घरात राहणाऱ्या ज्या गृहिणी आहेत त्यांना तुम्ही सहज फसवू शकाल, पण असं नाहीये. नाही, सरकारकडून याविषयी खूप जनजागृती होतीये. त्यामुळे यानंतर मला फोन करण्याची अजिबात हिम्मत करू नका तुम्ही. ठेवा फोन. तुम्ही फूल बनू नका, मग तो एप्रिल फूल डे असू दे किंवा इतर दिवस. ऑनलाईन स्कॅम तुमच्यासोबत किंवा इतरांसोबत घडत असेल तर 1930 वर त्वरित रिपोर्ट करा.